नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बुद्धेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आपल्याला माहितीच आहे आपला स्कॉलरशिपचा निकाल लागलेला आहे 4थी आणि 7वी. तर तो कसा आपल्याला पाहायचा मोबाईलवरती तो मी सांगणार आहे. आपल्या इथे एक वेबसाईटचं नाव दिलेलं आहे. ह्या वेबसाईटवर जायचं आहे. PUPPSS-MSc.in त्या वेबसाईटवर गेल्यावर किंवा PUPPSS हे तुम्ही गुगलवर जरी टाकलं तरी तुम्हाला तिथे येऊन जाईल. मग त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, ते शिष्यवृत्ती परीक्षा 2026 याला क्लिक करायचं. तिथं क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे येईल चौथी व 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 करिता क्लिक करा. तर मग इथे असं आल्यावर आपण याला क्लिक करायचा विद्यार्थी मित्रांनो. याला इथे क्लिक करून दाखवतो. त्याच्यानंतर आपल्याला उघडायला कधी कधी वेळ लागतो. वेबसाईट आपल्याला ओपन होईल, कारण आता निकाल लागल्यामुळे भरपूर जण चेक करत असल्यामुळे हा वेबसाईट थोडासा वेळ पहा. इथं ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला एक अशी स्क्रीन दिसेल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पहा इथे आपल्याला इथे अंतरिम निकाल लागलेला आहे. ते शाळांसाठी आहे. हा शाळांसाठी. तर आपल्याला काय करायचं, खाली जायचं आहे की नाही, खाली जात राहायचं. खाली गेलं जर आपण तर इथं विद्यार्थ्यांसाठी आपल्याला येईल. ठीक आहे. इथं विद्यार्थ्यांसाठी आपल्याला दिसेल. तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथं टिक मार्क करायचं. तर आपण केलं. त्याच्यानंतर आपल्याला इथं पहा आपला सीट नंबर टाकायचा आहे. जो की शिष्यवृत्ती परीक्षेच्या आपल्याला हॉल तिकीटवर आलेला असेल तो इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या आईचं नाव टाकायचं आहे आणि मग आपल्याला इथे निकाल काय करायचा आहे, ते टाकल्याच्या नंतर पहा इथे सीट नंबर टाकला, इथं आईचं नाव टाकलं, तर इथे सबमिट बटनला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला निकाल तुम्ही पाहू शकता. ज्या पण विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहेत चांगले, त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक आभार, अभिनंदन. आणि त्यांनी आपले मार्क कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाकायचे. आपल्याला किती मार्क पडले ते सांगायचं आहे आणि आपण कोणत्या जिल्ह्यातून आहे ते पण सांगायचं आहे. आणि येणाऱ्या नवोदय परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि असंच तुम्हाला यश मिळो ही माझी देवाकडे नेहमीच तुमच्यासाठी प्रार्थना राहील. 7वीच्या मुलांसाठी पण पुढच्या वर्षी NMMSची परीक्षा येणार आहे. तर त्या परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक अभिनंदन. सध्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाईकच्या नंतर आहे तिथं त्याला पण प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ जाओ.